थोडंसं गार्लिक बटर याला आपण लावून घेऊ. आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपण या टोस्टवरती पसरवून घ्यायचं आहे. आता याला मी आपला एक इंडियन टच दिलेला आहे या डिशला. तुम्हाला इटालियन टच द्यायचा असेल तर तुम्ही याच्यावर पेस्टो टाकू शकता, ग्रीन पेस्टो. म्हणजे आपला बेसिलपासून करतो ना आपण, बेसिलची पानं, त्याच्यामध्ये पाईन नट्स टाकतात. पण पाईन नट नसेल तर आपण अक्रोड टाकायचे थोडेसे, आणि अक्रोड किंवा काजू पण चालतील. थोडंसं पार्मेझान चीज असेल, ऑलिव्ह ऑइल असेल, या सगळ्या गोष्टी टाकून आपल्याला मिक्सरमधनं फिरवायचं आहे. त्याची एक चटणीसारखीच तयार होते, जो पेस्टो सॉस असतो तर तो पण आपल्याला करता येईल. आणि त्याला एक इटालियन टच पण आपल्याला या रेसिपीला देता येईल. चला, भरपूर भाज्या पण आपण त्यात टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे टेस्टला पण छान आहे ही रेसिपी. त्याचबरोबर थोड्या भाज्या पण पोटात जातील, फायबर पण पोटात जाईल. तर टाकू याच्यावर चीज. म्हटल्याप्रमाणे मी आपण प्रोसेस चीज याच्यात टाकतोय. जर आपल्याला स्ट्रिंग्स हव्या असतील तर आपल्याला मोझरेला वापरायला लागेल. जर माझ्याकडे असतं ना तर मी पार्मेझान चीज पण टाकलं असतं याच्यावर थोडंसं, बेक झाल्यानंतर सर्व करायच्या आधी. काय ते पार्मेझान चीजची एक वेगळीच चव आहे. घरी कधी कधी माहिती आहे का, या खाण्याच्या विषयांवरनं, रेसिपीजवरनं कधी कधी आमचा वाद होतो. त्यांचं घरी असं म्हणणं असतं की तू सारखा काय खाण्याच्याबद्दल बोलत असतो, एखादी डिश घरी केल्यानंतर डिटेलमध्ये. म्हटलं काय करू, ते आमचं कामच आहे आणि आमचं विश्व त्याच्या मागेच फिरतं, त्याच्याभोवतीच. पातळ टोमॅटोचे स्लायसेस करतोय मी. आता हे टोमॅटोचे स्लायसेस का टाकतोय, एक त्याला रंग छान यावा त्या दृष्टीने टाकतोय. बाकी तसं काही त्याचं हे नाही आहे, पण थोडंसं एक टँजी पण लागतील टोस्ट आणि रंग पण छान दिसेल. कलर्ड पेपर्स आहेत थोडे, तर ते वरती टाकूया बस. चला, आता एक काम करायचं का, याला आपण बेक करून घेऊ. याला साधारणपणे 15 ते 20 मिनटं आपल्याला बेक करायचं आहे. 180 डिग्रीजवर याला बेक करू. आणि याचा जो रंग आहे वरचा, तांबूस असा छान रंग आला पाहिजे चीजला आणि सगळ्या टोस्टला, तोपर्यंत याला बेक करून घ्यायचं आहे आपल्याला. मी एक काम करतो, याला बेक करून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चीजी चटणी टोस्टसाठी लागणारे साहित्य: ब्रोकोली, ब्रेड, दूध, उकडलेले मक्याचे दाणे, कापलेली रंगीत सिमला मिरची, किसलेलं चीज, ओट्सची पावडर, चिरलेली फरसबी, गार्लिक बटर, हिरवी चटणी, बारीक चिरलेला कांदा, काळी मिरी पूड, चिरलेला लसूण आणि मीठ. कृती: प्रथम ब्रेड टोस्ट करून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा आणि लसूण घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. त्यानंतर ओट्सची पावडर, कापलेली रंगीत सिमला मिरची, दूध, ब्रोकोली, वाफवलेली फरसबी, उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, काळी मिरी पूड आणि हिरवी चटणी घालून मिश्रण घट्टसर बनवून घ्यावं. टोस्ट केलेल्या ब्रेडला गार्लिक बटर लावून तयार मिश्रण त्यावर पसरवून किसलेलं चीज घालावं. त्यानंतर टोमॅटोचे गोल काप घालून 180 ते 160 डिग्रीला अंदाजे 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. बरं, आता आपण हे तर बनवणारच आहोत, पण मला एक सांग, म्हणजे आता तू बी करणार, त्यानंतर तू काय करणार? एमटेक करणार. आणि बरं, आता लग्नाच्या बाबतीत लग्न व्यवस्था जी आपली आहे त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग सगळ्यांमधलं महत्त्वाचं असतं. परत फॅमिली आपलं कसं रिलेशन आहे ते महत्त्वाचं असतं. जसं बॅकग्राऊंड आपण बघतो सगळ्या गोष्टी तसंच प्रॉपर, पण फॅमिलीतले लोक खूप चांगले पाहिजे, जसे तुम्ही होते. कशा? मुंबई पुणे मुंबई टू. तशी तुला फॅमिली पाहिजे. हो. तुझी अपेक्षा काय ते विचार, बाकी काय नाही. हे तर बघितलेलं आहे. आता तुला बाऊल देऊ ना. आता त्याच्यात आपण पहिले ना शेंगदाण्याचं कूट, आता काय? तीळ. आपण तीळ भाजून याची पूड केलेली आहे. तीळ भाजून घेतलेले आहेत आणि मग त्याची पूड केली. आपल्याला जसं वाटेल तशी पिठी साखर, म्हणजे जर कोणाला कमी गोड आवडत असेल तर कमी टाकायची. साधारणपणे 2-3 चमचे असतील. येस.
हे नीट मिक्स करून घ्यायचं आपलं. थोडीशी वेलची पूड, पण ना थोडेसे बदाम. बदामाचे तुकडे. येस. फर्स्ट क्लास. आता तूप. तू हाताने केलंस तरी चालेल बरं का. हो हो. हां. हे नीट असं मळून घ्यायचं. याचं असं पाहिजे की आपल्या हातात असा हे झालं पाहिजे, चिकटायला पाहिजे. आणि त्याचा असा गोळा बनला पाहिजे. त्याप्रमाणे आपण तूप टाकायचं. झालंय बरोबर. हो. पहिल्या झटक्यात कसं काय जमलं तुला हे? काय हो? याचा अर्थ तू बरेच वेळा करून बघितलेले आहेत. नाही तसं तिला आवडच आहे. छान पदार्थ बनवते ती. आपण स्टिक घ्यायची ही, आणि या स्टिकमध्ये आपली चोकोबार कसा असतो. हे बीई तू जे करतेस हे आई वडिलांची इच्छा म्हणून का तुला सुद्धा होती? खरं सांगायचं आता. असं नाही ह्याला काय सांगू बाबा काय ना, असं नाही. मला ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, मग तटलं कुठं? नाही, पण दोघे साईडने म्हणजे आवड पण होती इंजिनिअरिंग आणि तेवढे मार्क्स पण मला होते. सांग, 10वीला काय कळतं का आपल्याला इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग? पण पुढची आयडिया येऊन जाते ना. हे फ्रीज मध्ये सेट केल्यावर बरोबर होऊन जातं. Correct. आता आपण हे फ्रीज मध्ये किती वेळ ठेवायला लागेल आपल्याला? तरी 15-20 मिनिटं. 15 मिनिटं आपण फ्रीज मधून बाहेर काढू हो. आणि मग पुढचं काम करूया. हो चालेल. आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो, बघा कसा फ्रीज मध्ये ठेवतो. चला 10 मिनिटं झालेली आहेत, पान उलटलेलं आहे आम्ही, त्यामुळे हे रेडी झालेलं आहे. हे या TV माध्यमाचं हे करेक्ट असतं. आता मी 70 वर्षाचा होणार आहे, पान उलटलं की 70. हे चांगलं असतं. ओके, तसं आपलं हे आता कडक झालेलं आहे. हो. आता काय करणार आहेस तू? आता हे आपलं जे चॉकलेट आहे त्याच्यात आपण हे कोट करून घेऊ. आंघोळ घालायची त्याला. हो. सगळ्या बाजूने कोट झाले पाहिजे. आणि जितके जास्त चॉकलेट राहील तेवढं छान लागतं ना ते. हो. आता काय करायचं? हे घालायचं त्याला? आता थोडंसं ना आपण हे जे एक्सेस चॉकलेट असतं ना, हां. समजा आता ओघळतं ना, ते असं टॅप करून काढून घ्यायचं. आता नाही याच्यात सगळं निघालं. आता मग ह्याच्यावर डेकोरेटिव्ह मटेरियल मागे घालू ना. लहान मुलांना एवढं आवडतील ना हे. हो, म्हणून तो मी खातोय. आता ते दुसऱ्या ह्याच्यावर टाकू. ओके, आता हे आपल्याला हे दुसरं करून परत आपल्या फ्रीज मध्ये फ्रीजमध्ये ते ठेवायचं. किती वेळ? ते त्याला 20 मिनिटं. हे अंतच बघतेस तू. चॉकलेट सुद्धा थंड करून घेतलं तर? म्हणजे हा, आता हे चॉकलेट नॉर्मल आहे ना, हां, हे सुद्धा आपण फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घेतलं तर? कसं काय कोटणी करता येणार ना, पातळ नसेल. अच्छा, आता फक्त काडी सोडलेली आहे तू लावायची. थोडं मी काडीला पण लावशील. आणि आता त्याच्यात हे खूप छान दिसतं. सही. येस. आता हे आपल्याला परत ठेवायचं आहे आतमध्ये. हो. किती? 10 मिनिटं? 20 मिनिटं. 20 मिनिटं. परत विचारलं 30 मिनिटं पडेल, त्यामुळे आता परत नाही विचारलं. आत 20 मिनिटं ठेवायचं, तो परत बाहेर काढायचा आणि मग लगेच काय. बाय. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चॉकलेट बारसाठी लागणारं साहित्य: आईस्क्रीम स्टिक्स, शेंगदाण्याचं कूट, पिठी साखर, तूप, तिळाचं कूट, वेलची पूड, बडीशेपच्या गोळ्या, बदाम, रंगीबेरंगी छोट्या गोळ्या आणि वितळलेलं चॉकलेट. कृती: एका बाउलमध्ये शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट आणि पिठी साखर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये तूप, वेलची पूड आणि बदामाचे तुकडे घालून मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा बनवून घ्यावा. तयार गोळ्याला आईस्क्रीमची स्टिक लावून फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटं सेट करून घ्यावं. सेट केलेल्या बारला वितळलेल्या चॉकलेटचं कोटिंग देऊन त्यावर बडीशेपच्या गोळ्या आणि रंगीत गोळ्या लावून फ्रीझरमध्ये 20 मिनिटं ठेवावं. 20 मिनिटांनंतर चॉकलेट बार सर्व्ह करावेत. तर आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे. याचं नाव काय? कच्च्या केळीचे पराठे. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. बरोबर. याचं नाव काय? पंपकिन पॅनकेक.